पुन्हा कुणाला बरं पाकाचे लाडू येत नाहीत त्यांनी हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। तर आज मी बनवणार आहे बिना पाकाचे मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारे रवा लाडू। कोणताही पाक न करता किंवा टेन्शन न घेता हे झटपट होणारे रवा लाडू आहेत। अगदी सोप्या पद्धतीने हे रवा लाडू बनवलेले आहे। तर तुम्ही सुद्धा हे लाडू बनवू शकता। 1 किलोचे लाडू सुद्धा तुम्ही करणार तरी कुठेही फसणार नाही किंवा तुटणार नाही किंवा सारण घट्ट होणार नाही। तर आज आपण इथे बघणार आहोत बिना पाकाचे गरगरीत रवा लाडू। तर बघू शकता तुम्ही 1 किलोचे मी इथे रवा लाडू बनवलेले आहे। तर आखरीपर्यंत सुद्धा आपले लाडू बांधल्या जातील। तर बघा तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। अगदी पेड्यासारखे हे रवा लाडू झालेले आहेत, मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारे। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा मोजण्यासाठी मी इथे 1 वाटी घेतलेली आहे। तर तुम्ही दुकानामधून सुद्धा मोजून घेऊन येऊ शकता। तर बघा इथे मी वाटीने मोजून घेतलेले 4 वाटी रवा घेणार आहे, म्हणजेच की 1 किलो रवा। आणि नंतर त्याच वाटीने घेतलेले आहे 1 वाटी तूप, म्हणजेच की 250 ग्रॅम तूप घेतलेला आहे। आणि नंतर त्याच वाटीने 2 वाटी साखर घेतलेली आहे, म्हणजेच की अर्धा किलो साखर घेतलेली आहे। आणि अर्धा वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे किसून, आणि 7 ते 8 विलायची घेतलेली आहे। ते आपल्याला साखरमध्ये टाकून छान मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीक साखर दळून घ्यायची आहे। एकदम सोप्या पद्धतीने आपण आज लाडू बनवणार आहे। तर साखर छान बारीक करून घेतलेली आहे मी। आणि नंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढई छान जाडबुडाची घ्यायची, जेणेकरून आपला रवा छान भाजला जाईल आणि जळल्यासुद्धा जाणार नाही। तर बघा सुरुवातीला आपल्याला 5 मिनिटं बिना तुपाचाच रवा छान भाजून घ्यायचा आहे। तर बघा 5 मिनिट झालेले आहे। 5 मिनिट झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 ते 3 पळी तूप टाकून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवरती 10 मिनिटं रवा छान भाजून घ्यायचा आहे। तूप वितळून घेतलेलं आहे। जेवढा रवा आपण छान भाजला तेवढा आपले लाडू छान होतील। तर बघू शकता तुम्ही रवा छान फुललेला आहे। तर 10 मिनिट झालेले आहे। नंतर आपल्याला आणखीन यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे। तर रवा आपल्याला गुलाबी होईपर्यंत छान खरपूस भाजायचा आहे। तर बघा थोडं तूप मी साईडला ठेवणार आहे, ते मी नंतर या तुपाचा वापर करणार आहे। तर आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती रवा छान आणखीन 10 मिनिटं भाजून घ्यायचा आहे। तर 1 किलो रव्याला 25 मिनिटं लागतात भाजण्यासाठी। तर तुम्ही जर गॅसची फ्लेम जास्त केली तर रवा जळला जाईल। तर बघा नंतर टाकलेलं आहे मी सुकं खोबरं, हे सुद्धा आपण रव्यामध्ये 2 मिनिटं आणखीन भाजून घेऊया। तर रवा संपूर्ण आपला छान भाजलेला आहे। तर नंतर आपण पिठी साखर संपूर्ण टाकून घेऊया आणि एकजीव करून घ्यायचा आपल्याला रवा आणि पिठी साखर। तर बघा रवा आणि पिठी साखर छान मिक्स झालेली आहे। तर 1 वाटी घ्यायची आणि त्या वाटीच्या मदतीने आपल्याला रवा छान कढईमध्ये दाबून घ्यायचा आहे, जेणेकरून रवा छान फुलल्या जाईल। तर आपल्याला हे रवा 1 तास असंच ठेवायचा आहे, जेणेकरून छान फुलल्या जाईल आपला रवा, त्यामधून हवा बाहेर जाता कामा नये। तर बघू शकता तुम्ही 1 तास झालेला आहे आणि आपला रवा बघू शकता तुम्ही किती छान फुललेला आहे आणि त्याला थोडा ओलावासुद्धा सुटलेला आहे। तर बघू शकता तुम्ही। तरी नंतर घ्यायचं आपल्याला एक मिक्सरचं पॉट आणि त्या पॉटमध्ये थोडं थोडं सारण टाकायचं आणि पल्स मोडवरती बंद चालू करून आपल्याला हे रवा बारीक करायचा आहे। आणि तर बघा उरलेल्या तुपाचा आपल्याला इथे वापर करायचा आहे। थोडंसं टाकायचं आणि सारण फिरवून घ्यायचं आहे। तर हे एका ताटामध्ये काढून घेऊया। तर बघू शकता तुम्ही मिक्सरच्या पॉटमध्ये फिरवल्यामुळे काय होते, रव्याला बाइंडिंग येते आणि लाडू छान वळल्या जातात। तर बाकीचे संपूर्ण सारण मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून आणि तूप टाकून फिरवून घेते। तर बघू शकता तुम्ही संपूर्ण सारण मी फिरवून घेतलेलं आहे। तर बघा किती छान आपल्या रवा लाडूला ओलावा आलेला आहे। अलगद लाडू बांधल्या जातात। मस्त असं सारण झालेलं आहे। झटपट हे लाडू तयार होतात, ओढायला कुठेही टाईम लागत नाही। तर बघू शकता तुम्ही 1 मिनिटसुद्धा लागत नाही लाडू बांधायला। तर मस्त असे गरगरीत लाडू बांधल्या जात आहेत। तर तुम्ही सुद्धा या दिवाळीला अशा पद्धतीचे बिना पाकाचे रवा लाडू बनवून बघा आणि कसे झाले तर मला नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलोही करा। तर बघू शकता बाकीचे सुद्धा मी अशाच पद्धतीने संपूर्ण लाडू बांधून घेत आहे। तर बघू शकता तुम्ही मस्त असे गरगरीत गोल रवा लाडू तयार झाले आहे। कुठेही फुटणार नाही किंवा सुटणार नाही किंवा बांधण्याचा सुद्धा त्रास होणार नाही, इतके सोपी हे रवा लाडू आहेत। तर आखरीपर्यंत सुद्धा आपले लाडू बांधल्या जातील, इतके गरगरीत हे लाडू वळल्या जातात। एकदम
पेड्यासारखे होतात आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतात, किंवा टाळालासुद्धा आपल्या लाडू हे चिकटणार नाही. इतके सोपी हे रवा लाडू आहेत. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. भेटूया पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.